नमस्कार मित्रांनो, पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आज बीड जिल्ह्यामधील अंबेजोगाई या गावी आलो आहे. मित्रांनो, येथे पाहू शकता एक ऐतिहासिक योगेश्वरी मंदिर आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे जागृत शक्तिपीठ असून ते मराठवाड्याची संस्कृती आणि राजधानी मानली जाते. चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि योगेश्वरी मातेचं दर्शन घेऊयात. हा मंदिर परिसर आहे आणि आपण मंदिराच्या परिसरामध्येच आहे. पाहू शकता सुंदर असं खूप पौराणिक मंदिर आहे आणि आपण बाहेरच्या दिशेला आहे. आतमध्ये आपण चाललो आहे. चला आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया. मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा गौमाताने दर्शन दिले आहे. पाहू शकता समोर गौमाता आडवी आली आहे. चला, हे आहे मंदिराचं दुसरा दरवाजा. पार्किंगच्या साईडला आपण इथे एक मोठा असा समोर प्रवेशद्वार आहे. तिथून आपण आता आतमध्ये चाललो आहे. चला आपण आतमध्ये चाललो आहे. मित्रांनो, या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व हे आहे. हे मंदिर 11व्या शतकातील असून शिलाहार काळातील स्थापत्य कला दर्शविते. हे मंदिर हेमाडपंथी असून दगडी खांब, नक्षी खांब आणि भव्य शिखर हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, येथील आख्यायिका अशी आहे की कोकणातील जोगेश्वरी देवी परळीच्या वैजनाथाशी विवाह करण्यासाठी आली होती. ते सुद्धा आपण ठिकाण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि तेथील कथासुद्धा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. आपण सध्याला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे. पाहू शकता आपण दर्शनासाठी चाललो आहे. मित्रांनो, येथील दर्शनाची वेळ सकाळी 5 वाजता काकड आरतीपासून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडे असतात. मित्रांनो, आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे. आपण पहिल्यांदा मंदिराच्या चारही बाजूने फिरत आहोत आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या दर्शन देत आहोत. पाहू शकता सुंदर असं मंदिर आपल्या यूट्यूब चॅनेलवर. आपण मंदिराच्या डाव्या बाजूला आहे आणि आपण थोड्याच वेळात जोगेश्वरी मातेचं दर्शन घेणार आहे. चला आपण दर्शनाच्या दिशेने जाऊयात. सुंदर असं हे पुरातन मंदिर पाहण्यासारखं आहे. पाहू शकता या साईडला श्री गणरायाचं मंदिर आहे छोटंसं. इथे महादेवांची शिवलिंग आहे आणि या साईडला सुंदर असा सभामंडप आहे. संपूर्ण लाकडी खांबाचा हा सभामंडप आहे आणि समोरच दर्शन घेण्यासाठी आपण आतमध्ये चाललो आहे. पाहू शकता मित्रांनो, हे मंदिर खूप पुरातन आहे. पहा, आपण आतमध्ये आलो आहे. या साईडला सुद्धा गणरायाची मूर्ती आहे. दर्शन घेण्यासाठी आपण आतमध्ये चाललो आहे. सुंदर असं पौराणिक मंदिर आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, समोर पाहू शकता. मित्रांनो, छान असं दर्शन आपलं होत आहे आणि आपण आतमध्ये आहे. पाहू शकता जोगेश्वरी मातेचं दर्शन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकता आणि इथे अन्नछत्रसुद्धा आहे. आपलं दर्शन अतिशय छान झालं आहे आणि आता आपण चाललो आहे अन्नछत्रमध्ये प्रसाद घेण्यासाठी.
चला आपण अन्नछत्रच्या दिशेने चाललो आहे. या साईडला पाहू शकता खूप मोठी अशी भांडी आहेत. हे पहा, या साईडला तांबे पितळाची मोठी अशी भांडी काचमध्ये लावली आहेत. हे पहा, या साईडला पाहू शकता मित्रांनो, सुंदर असं मंदिर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, या मंदिराविषयी काय पुरातन माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. पाहू शकता मित्रांनो, मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच असा हवन आहे. इथे नवरात्रीमध्ये खूप मोठी यात्रा असते आणि या ठिकाणी सुद्धा नवरात्रीमध्ये दैत्याचा नाश केला जातो. आपण चाललो आहे प्रसाद खाण्यासाठी. पाहू शकता समोर मित्रांनो, हे आहे अन्नछत्र. आपण प्रसाद खाण्यासाठी चाललो आहे. हे मंदिर समितीचं अन्नछत्र आहे. समोर पाहू शकता भक्त भाविक प्रसाद खाण्यासाठी बसले आहेत आणि आपण सुद्धा प्रसाद घेऊन एका साईडला बसणार आहे आणि प्रसादाचा लाभ घेणार आहे. चला आपण प्रसाद घेऊयात. भात आणि 2 प्रकारच्या भाज्या आहेत. पहा, हे वरण आहे. भात, वरण आणि बटाट्याची भाजी असा हा इथला छान असा प्रसाद आहे. चला आपण जागा शोधूया. इथे स्टीलचे टेबल आहेत प्रसाद खाण्यासाठी. समोर पाहू शकता भक्त भाविक कसा प्रसादाचा आनंद घेत आहेत. या साईडला पण पाहू शकता. मित्रांनो, आपलं दर्शन झालं आहे. या मंदिराविषयी काय प्राचीन माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.